श्री गणेशाय नमः। आज आपण महालक्ष्मीचं चरित्र ऐकणार आहोत। सप्तशतीमध्ये दुसरा अध्यायामध्ये महालक्ष्मीची उत्पत्ती सांगितलेली आहे। ती कशी उत्पत्ती झाली याचं चरित्र आपण आज ऐकणार आहोत। पहिल्यांदा आपण महालक्ष्मीला नमस्कार करू, तिचा श्लोक घेऊ आणि मग चरित्राला सुरुवात करू। अक्षस्त्रक परशुंगदेशु कुलिशं पद्मं धनुष्कुंडिकां दंडं शक्तिमसिंच चर्म जलजं घंटां सुराभाजनं शूलं पाश सुदर्शने च ददति हस्तै प्रसन्नाननां सेवे सैरिभमर्दिनी मिहमहा लक्ष्मीं सरोजस्थिता। याच महालक्ष्मीचं चरित्र आपण ऐकणार आहोत। महिषासूर नावाचा राक्षस, अतिशय राक्षस कुळातील अतिशय त्यांचा राक्षसांचा स्वामी, हा अतिशय उन्मत्त होऊन ह्या सृष्टीतल्या सगळ्या देवतेला सळो की पळो सोडून या सृष्टीतल्या सर्व भागांवर त्याचा अधिराज्य आणि त्याने बळकावलं होतं। इंद्राला परास्त केलं होतं, स्वर्ग त्यांनी घेतला होता, सगळ्या सृष्टीवर त्या महिषासुराचं राज्य होतं। आणि हा महिषासूर जेव्हा राज्य करतो ह्या सगळ्या देवता हीन होऊन ह्या सगळीकडे फिरत असता खूप वर्ष त्या महिषासुराने या सृष्टीवर राज्य केलं। राक्षसांचं राज्य होतं। त्या महिषासुराने सगळ्या जनतेला सरो की पळो केलं होतं। सत्कर्म बंद झाली होती आणि त्या सगळे दुष्कर्म या सृष्टीवर वाढले होते। तेव्हा या सगळ्या देवता हतबल होऊन ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, ब्रह्मदेवा त्या महिषासुराचं काहीतरी करावं। ब्रह्मदेवाने सगळ्या देवता, इंद्र, अग्नी सगळ्या देवतेला घेऊन ब्रह्मा सगळ्या देवतेला घेऊन विष्णू आणि शंकरांकडे गेलेत। हे दोघेही गेल्यात सगळ्या देवतेला घेऊन। ब्रह्मा विष्णू हे सगळे एकत्र, सगळे देवता सगळे एकत्र चर्चा करतायत या महिषासुराचा नाश कसा करायचा, काय करायचं। आणि महिषासुराने केलेले जे काही दुष्कर्म आहेत हे जेव्हा इंद्राने सांगायला सुरुवात केली तेव्हा भगवान शंकर आणि भगवान विष्णू ब्रह्मा या तिघांना राग अनावर झाला आणि ह्याचा विनाश करण्यासाठी सगळ्यांनी आपापलं तेज एकत्र केलं। सगळ्यांनी आपलं तेज म्हणजे सगळ्यांनी आपापल्या एक प्रकारच्या शक्ती ज्या होत्या ते एकवटल्या आणि एका ठिकाणी त्या सगळ्या शक्ती एकत्र ज्या झाल्या त्या एकत्र शक्तीतनच ही महालक्ष्मी उत्पन्न झाली। म्हणजे सगळ्यांच्या तेजापासून ही महालक्ष्मी उत्पन्न झाली। ह्या महालक्ष्मीला सगळ्यांनी आपापली आयुध दिले। भगवान विष्णूंनी शंख चक्र गदा हे सगळे महालक्ष्मीला अर्पण केले। त्याच्यानंतर त्रिशूळ हे शंकराने अर्पण केले। सगळ्या देवतांनी, इंद्राने आपला वज्र अर्पण केलेला आहे। सगळ्या देवता ज्या आहेत, सूर्याने आपलं शक्ती सगळी त्या महालक्ष्मीला अर्पण केलेली आहे। विश्वकर्मा आदी देवतांनी सगळ्यांनी, विश्वकर्मानी सगळे बोटाच्या शक्ती, सगळ्या ज्या काय अंगुली आहेत त्या सगळ्या विश्वकर्मानी अर्पण केल्यात। विष्णूंनी सगळ्या देवतेंनी एकमेकांनी आपापल्या शक्ती ज्या महालक्ष्मीला अर्पण केलं। ही महालक्ष्मी अतिशय तेजस्वी देदीप्यमान झाली आहे आणि ह्या देवीनी पुन्हा महिषासुराच्या वधाचा निश्चय केला। ही देवी पुन्हा या सृष्टीवर येऊन त्या महिषासुराचा वध करण्यासाठी ही महालक्ष्मी आलेली। ही महालक्ष्मीची उत्पत्ती ही सगळ्या देवतेंच्या शक्तीतून झालेली आहे। ही पहिली उत्पत्ती महालक्ष्मीची आहे आणि दुसरी उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे। ही आख्यायिका पुढे आहे, पण ही महालक्ष्मीची उत्पत्ती, पहिली जी उत्पत्ती आहे ही सगळ्या देवतेंच्या शक्तींपासून झालेली आहे। त्या महिषासुराच्या वधासाठी जी महालक्ष्मी पुढं त्या युद्धासाठी आलेली आहे त्या महालक्ष्मीच्या प्रत्येक पावलाला एवढा मोठा गडगडाट आवाज होत होता। हे सगळे पाहून महिषासुराचं सैन्य महालक्ष्मीला मारण्यासाठी येत आहेत। प्रत्येक काही सैन्य आहे हे सगळे सैन्य मारायला येत आहेत आणि महालक्ष्मीचा जो सिंह आहे तो सुद्धा गर्जना करत करत त्या सगळ्या दैत्यांच्या मधून जातोय आणि जाता जाता सगळ्या दैत्यांना मारतोय, अशी आख्यायिका आहे। आणि ह्या महालक्ष्मीनी उत्पत्ती झाल्यानंतर महिषासुराचा सैन्याचा वध असा केलेला आहे। अनेक सैन्य त्या महिषासुराचं मारलेले आणि महालक्ष्मी ही जाज्वल्यमान तेजस्वीमान या सृष्टीच्या रक्षणासाठी या पृथ्वीवर अवतरित झाली आणि या महिषासुराचा सैन्याचा वध इथे केलेला आहे। हे पहिल्या सप्तशतीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये महालक्ष्मीचं चरित्र आहे। आवर्जून ऐका आणि पुढे आपल्याला महालक्ष्मीचं पुढच्या अध्यायामध्ये महालक्ष्मीने महिषासुराचा वध कसा केलेला आहे हे पण आपल्याला ऐकायचं आहे। माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती सगळ्यांना शेअर करा। जय श्रीराम।